शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते. याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो. हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहतो आपण येवल्यातून. मुलांना महागडे क्लास न लावता सेल्फ स्टडी करून त्यांना मोकळीक द्या असं आवाहन डॉक्टर दीपाली चंद्रशेखर क्षत्रिय यांनी पालकांना केलं आहे. वेदांत क्षत्रिय यानं MSCET परीक्षेत एकलव्य पॅटर्नच्या माध्यमातून स्वयं अभ्यास करून तब्बल 98% पेक्षा अधिक गुण मिळवले. अतिशय अवघड असलेल्या MSCET परीक्षेत वेदांत दीपाली चंद्रशेखर क्षत्रिय याने कुठलेही खाजगी महागडे कोचिंग क्लास न लावता स्वयं अभ्यास करून एकलव्य पॅटर्नच्या माध्यमातून घवघवीत यश मिळवले असून या परीक्षेत वेदांतला 98% पेक्षा अधिक गुण मिळाले आहे. वेदांतने यूट्यूबच्या माध्यमातून अवघ्या 5,000 रुपयांच्या माफक फीमध्ये एकलव्य पॅटर्ननुसार स्वतः अभ्यास केला. डॉक्टर क्षत्रिय दाम्पत्याने देखील वेदांतवर कुठलाही दबाव न टाकता त्याला हा निर्णय घेण्याची संधी दिली. वेदांतने घरी कौटुंबिक वातावरणामध्ये राहून हा अभ्यास पूर्ण करत या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून या यशानंतर वेदांतला DSMS या ऑनलाईन क्लासेसकडनं बेस्ट स्टुडंट ऑफ अवॉर्ड देखील मिळाला. दरम्यान डॉक्टर दीपाली क्षत्रिय यांनी विद्यार्थ्यांवर विश्वास दाखवून महागड्या क्लासेसचा भडीमार करू नये असे आवाहन पालकांना केलं आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आमचा एक प्रश्न असा होता की आजकालच्या जे पालक असतात महागड्या क्लासेसची फी भरून आपल्या मुलाला शिकवतात, मात्र अशा या काळामध्ये आपण आपल्या वेदांतला कुठलीही महागड्या क्लासला न लावता MSCETच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं, ते कसं मिळवलं? आणि दुसरी गोष्ट, जे पालक आपल्या पाल्यांना महागड्या क्लासेससाठी कर्ज काढून इकडे तिकडे पाठवतात, त्यांना काय सांगा? नमस्कार. आम्हाला आमच्या वेदांतला आम्ही का बरं इथे घरी ठेवलं, का तर एक उदाहरण सेट करायचा होता, एक प्रयोग मला करायचा होता. का तर बाबा आपण घरी राहून आपल्या मुलाला मार्गदर्शन केलं, ऑनलाईन क्लास केले तर काय फरक पडतो. 10 वर्षापूर्वी माझ्या मोठ्याला मी कोट्याला ठेवलं होतं बन्सल क्लासेसला. 2 वर्ष पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली. आर्थिक नुकसानाचा काही प्रश्न नाही, तो सगळेच जण पोटाला चिमटा मारून आई वडील करत असतात, पण शारीरिक मानसिक खूप त्रास होतो. मला या माध्यमातून सर्व पालकांना एवढं सांगायचंय, 10वी झाली की सध्या इतके पॅनिक होऊन जातात आई वडील. हा जो शिक्षणाचा बाजार झालेला आहे ऑफलाईन क्लासेसचा, 5 ते 6 लाख रुपये मिनिमम फीज असती. मुलांना आपण बाहेर ठेवतो, तो खर्च वेगळा. बऱ्याच मुलांना आपण म्हणतो सोबत संगत चांगली भेटत नाही. ते मुलं क्लासेसला न जाता बाहेरच काहीतरी त्यांना शौक निर्माण होतात आणि कुठेतरी जाऊन टाइमपास करत बसतात. 2 वर्षांनी आई वडिलांचे डोळे उघडतात, अरे मी तर एवढं प्रयत्न केले, मुलाला तर काहीच आता पुढे काही अवघड आहे सगळं अभ्यास करणं. परत काही मुलं रिपीट करतात. काहींना जर मार्क कमी आले तर आत्महत्या सारख्या टोकाची भूमिका सुद्धा घेतात. आपण ग्रामीण भागामध्ये राहतो. मागच्या वर्षी आपण दुष्काळ फेस केला, या वर्षीचंही गणित आपल्याला माहिती नाही. मला सगळ्या पालकांना एकच विनंती आहे, अजिबात पॅनिक होऊ नका, घाबरून जायचं नाही. सगळ्यांनीच काय IITला नंबर लागला पाहिजे का मेडिकलला पोरं गेले पाहिजे असं काही नाही. आपल्या मुलाची कुवत बघायची. ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. आपल्या येवल्यामध्ये सगळ्या ग्रामीण भागात आता इंटरनेट सुविधा खूप चांगली आहे. मुलाला तसं वातावरण क्रिएट करा. खाणं पिणं घरचं व्यवस्थिशीर होतं, तब्येत पोराची बिघडत नाही आणि खूप कमी फीज लागते. 5,000 रुपये वर्षाची फीज आहे. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, 2 वर्षाचे 5 आणि 5,000 एवढेच लागले माझ्या मुलाला. आणि त्यांनी टेस्ट सिरीज ज्या केल्या त्याचे साधारण समजा तुम्ही 15 ते 20,000, 30,000मध्ये माझ्या मुलाला घर बसून व्यवस्थिशीर यश आलं, तर तुमच्या मुलांना का नाही येऊ शकत? कुठले क्लासेस होते, त्यांनी काय नेमकं कसं त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता? ऑनलाईन मध्ये सर्वप्रथम तुम्ही फ्री क्लासेस असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी फ्रेश सेशनचे क्लासेस 8 दिवस सगळ्या मुलांना अवेलेबल असतात. ते तुमच्या मुलाला करायला लावायचे. त्याला किती समजतं, समजा माझ्या मुलाला ज्या क्लासेसचं समजलं ते उद्या तुमच्या मुलाला नाही समजणार, तर त्याला जे समजेल तेच क्लासेस तुम्ही सुरू करायचे मुलाला. त्याची काय मिनिमम फीज असेल 4,500 ते 5,000, तर ती भरून टाकायची. त्याचा टाइम लॉट असतो, त्याच्यामध्ये आपला मुलगा अभ्यासाला घरी आपल्या देखरेखीखाली बसतो. असं काही नाही की तो मोबाईलवर बसला आणि तो दुसरंच गेम खेळत बसला, असं काहीही नसतं. आपलं लक्ष असतं मुलाकडे. त्यांचे मॉक टेस्ट असतात,
ते व्यवस्थिशीर करून घेतात. मुंबईचे पण आम्ही क्लासेस लावले होते आणि पुण्याचे पण लावले होते. पुण्याचे गणितांक म्हणून क्लास आहेत. मुंबईचे मुकेश सर, दिनेश सर त्यांचा पण ग्रुप आहे. त्यांचं पण खूप छान आहे. आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या मुलासाठी स्पेशली शेतकरी वर्ग या मुलांसाठीच हे त्यांनी क्लासेस सुरू केलेले आहे. कारण जे शिक्षक आहे ते शून्यातून निर्माण झालेले आहेत. त्यांना ही जी चैन निर्माण झालेली आहे की जेव्हा मुलाला हे सवय झाली की पालकांना की मुंबईला गेलं, पुण्याला गेलं, नाशिकला गेलं, लातूरला गेलं म्हणजेच माझा मुलगा टॉपर येईल, हे त्यांना तोडायचं आहे. त्यामुळे त्यांनी हे सुरू केलेले, तर आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढंच विनंती. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून. प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.